महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने दमदार कामगिरी केली. महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सत्तेच्या केंद्रस्थानी आले. विधानसभा निवडणुकीत तिघांनीही महायुती म्हणून एकत्रित काम केलं. महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशानंतर तिन्ही नेते पुढील 5 वर्ष राज्याच्या राजकीय पटलावर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत बदल झालाय. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार त्याच भूमिकेत म्हणजेच उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत. या तिन्ही नेत्यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रात सध्या एकच चर्चा सुरू आहे, ते म्हणजे या तिघांमध्ये कोणाकडे किती संपत्ती आहे यात संबंधी आपण या व्हिडिओमधून माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तानाजी अक्के. आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात सादर केले होतं. त्यानुसार त्यांच्या संपत्तीत गेल्या पंचवार्षिकपेक्षा अधिक वाढ दिसून आली. एकनाथ शिंदे यांची जंगम आणि अचल मालमत्ता 38 कोटीच्या घरात आहे. 2019 मध्ये त्यांची संपत्ती 11 कोटी इतकी होती. यावेळी म्हणजे 2024च्या निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे 37,68,58,150 रुपये इतकी संपत्ती आहे. गेल्या 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत 26,85,00,000 इतकी वाढ झालेली आहे. तर शिंदे यांच्यावर 5,29,23,410 रुपये इतके कर्जसुद्धा आहे. तर त्यांच्या पत्नीवर 9,99,65,988 रुपयाचं कर्ज असल्याचं शपथपत्रात नमूद करण्यात आलं आहे. अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडील संपत्तीची नोंद केली. त्यानुसार अजित पवार यांच्या नावावर जंगम आणि अचल 125 कोटी रुपये इतकी आहे. 5 वर्षात पवार यांच्या संपत्तीमध्ये 49 कोटी रुपये एवढी वाढ झालेली आहे. त्यांच्याकडे एकूण 7,20,00,000 रुपये इतकी रोख रक्कम आहे. तर पत्नी सुनित्रा पवार यांच्याकडे 6,65,400 रुपये रोख आहेत. त्यांच्याकडे बँकेत 3,09,69,400 रुपये एवढी, तर पत्नीच्या नावे 3,69,92,091 रुपये ठेवी आहे. तर अजित पवार यांच्याकडे अजितदादाकडे 24,79,760 रुपये बॉन्ड्स आहेत. तर पत्नी सुमित्रा पवार यांच्याकडे 14,99,710 रुपयाचे बॉन्ड्स आहेत. अजित पवार यांनी टपाल खात्यात बचत आणि ठेवी 10,79,00,000हून अधिक रुपयाची गुंतवणूक केली आहे. तर पत्नीच्या नावे त्यांनी 44,29,463 रुपये इतकी गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे विविध कंपन्यांचे एकूण 8,50,00,000 रुपयाचे शेअर्स आहेत. त्यांच्याकडे कार्स, ट्रॅक्टर, इतरही वाहन आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीबाबतीत माहिती नमूद केली होती. त्यानुसार त्यांच्याकडे 13,27,47,728 रुपये इतकी संपत्ती आहे. फडणवीसांच्या IT रिटर्न फॉर्मनुसार 2023-24 मध्ये त्यांचं एकूण उत्पन्न 79,30,402 रुपये इतके आहे. तर 2022-23 मध्ये हा आकडा 92,48,094 रुपये इतका होता. तर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची संपत्ती 6,96,92,748 रुपये, तर मुलींची संपत्ती 10,22,123 असल्याची आकडेवारी सांगते. फडणवीस यांच्या बँक खात्यात 2,28,760 रुपये, तर त्यांच्या पत्नीकडे 1,43,717 रुपये असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. फडणवीसांनी राष्ट्रीय बचत योजना, डाक बचत, विमा यामध्ये 20,70,707 रुपये गुंतवले आहेत. तर पत्नी अमृता फडणवीस यांनी शेअर, म्युच्युअल फंड अशामध्ये मिळून 5,62,59,031 रुपयाची गुंतवणूक केली आहे. तर फडणवीस यांच्या NSS बचत खात्यात 17 लाख रुपये जमा आहेत. तर LIC मध्ये 3 लाख रुपयाची गुंतवणूक केली आहे. फडणवीस कुटुंबाची संपत्ती
जंगम आणि अचल स्वरूपात आहे, ज्या त्यांच्या पत्नीची संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. तुम्हाला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांकडे असलेल्या संपत्तीबाबत काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.